यानंतर वळूया एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। अखेर राज ठाकरे यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुती सोबत लढणार की स्वबळावर लढणार याची साऱ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता लागून होती त्यावर राज ठाकरेंनी आज भाष्य केलेलं आहे। राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभेतील रणनीती उघड केली आहे। एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनी सत्तेत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। काय आहे राज ठाकरेंचं सत्तेचं गणित, मनसे किती जागा आणि कुणासोबत लढवणार आहे ही निवडणूक, यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। मनसेला यंदा सत्तेत बसवणारच। आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। राज ठाकरेंची मोठी घोषणा, फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर। लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। मुंबईतल्या मनसे राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे। एवढंच नव्हे तर मनसेला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसवणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला। कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून, पण जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय। ज्या वेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन, तालुक्यामध्ये येईन, जिल्ह्यामध्ये येईन, त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच। जरा लावा व्हिडिओ। 2019च्या लोकसभेत राज ठाकरेंनी मोदींविरोधात प्रचार केला होता, जरा दाखव रे, आणि विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवली होती। मात्र एकाच जागेवर मनसेला यश मिळालं होतं। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींचा प्रचार केलाय, त्यात आता त्यांनी स्वबळाची भाषा केली आहे। मात्र निवडणुकीपूर्वी वेगळी समीकरणं तयार झाली तर राज ठाकरे महायुतीतही निवडणूक लढवण्याची शक्यता कायम आहे। सध्या मनसेनं कशी तयारी सुरू केली आहे पाहूया। मनसे 225 ते 250 जागा लढवणार आहे। मनसे नेत्यांची निरीक्षक म्हणून राज्यभरात नियुक्ती करण्यात आली आहे। मनसे नेत्यांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जाते। मतदारसंघातील आढाव्यानंतर राज ठाकरे दौरा देखील करणार आहेत। निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट वाटप केलं जाईल। पारदर्शक माहिती देण्याच्या सर्व्हे टीमला सूचना करण्यात आल्या। राज ठाकरे कधी विरोधकांची भाषा बोलतात तर कधी सत्ताधाऱ्यांना जवळ करतात, त्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं टीका होते। आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी सध्या एकला चलोरीची भूमिका घेतली आहे। मात्र राज ठाकरे स्वबळावर लढले तर कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होईल यावर आघाड्या आणि बिघाड्यांची गणितं अवलंबून आहेत। मात्र गेल्या 10 वर्षांपासून केवळ एक आमदार असलेल्या मनसेला कोणती भूमिका फायद्याची आहे यावर राज ठाकरेंचं राजकीय समीकरण ठरणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।